नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आजचा विषय आहे वृषभ राशीबद्दल. मार्च 2026 हा महिना वृषभ राशीला कसं जाणार आहे, कोणते बदल आयुष्यात येणार आहेत या महिन्यामध्ये, याबद्दल सखोल माहिती आणि अगदी स्पष्ट विश्लेषण देणार आहे. तर हा व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत पहा. ही खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी हा व्हिडिओ ठरणार आहे. तर मित्रांनो बघा, अनेक वेळा आपण राशी भविष्य ऐकतो तेव्हा फक्त 2-3 वाक्य सांगितली जातात की महिना चांगला आहे किंवा थोडा कठीण आहे. पण आज आपण तसं बोलणार नाही आहोत. आज आपण अगदी समजून घेणार आहोत की ब्रह्मांडामध्ये तुमच्या ग्रहांची सध्याची स्थिती काय आहे, ते कोणत्या भावात बसलेले आहे, त्या भावांचा अर्थ काय आहे आणि त्या सर्व ग्रहस्थितीचा तुमच्या जीवनावर नेमका कसा परिणाम होणार आहे. तर या संदर्भात अगदी सखोल माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ अगदी पूर्ण शेवटपर्यंत पहा. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमचं आरोग्य कसं असेल, शिक्षण, प्रेम संबंध, वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर, व्यवसाय या संदर्भात अगदी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो जन्म राशी किंवा चंद्र राशी यावर आधारित आहे. जर मित्रांनो तुम्हाला अजून काही व्हिडिओ पाहिजे असतील, तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्यावरती तुम्हाला उपाय पाहिजे असतील, तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला तुम्ही सांगू शकता. मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमवरती उपाय देऊ शकेन. आणि मित्रांनो, शेवटी मी तुम्हाला काही सोपे सुद्धा या व्हिडिओमध्ये प्रभावी उपाय सुद्धा सांगणार आहे. ते देखील तुम्हाला तुमच्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी, वाढवण्यासाठी उपयोगी ठरू शकते. आता वृषभ राशी ही राशी चक्रातील दुसऱ्या क्रमांकाची रास आहे. तर आणि या राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र. तर शुक्र हा सुख, ऐश्वर्य, प्रेम, सौंदर्य आणि भौतिक आनंद यांचा ग्रह मानला जातो. तर मार्च 2026 मध्ये ग्रहांची स्थिती पाहिली तर काही महत्त्वाची गोष्टी दिसतात. सध्या शुक्र आणि शनी 11व्या भावात बसलेले आहेत. 11वा भाव हा लाभ, उत्पन्न, इच्छा पूर्ण होणे आणि मोठ्या संपर्कांचा भाव मानला जातो. तर मित्रांनो बघा, गुरु दुसऱ्या भावात बसलेला आहे आणि 11 मार्च रोजी तो मार्गी होणार आहे. तर केतू 4थ्या भावात आहे. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10व्या भावात बघा कोण बसले आहे, तर सूर्य, बुध, राहू आणि मंगळ असे 4 ग्रह एकत्र आलेले आहेत. तर त्यामुळे मित्रांनो ही ग्रहस्थिती अत्यंत प्रभावशाली आहे आणि तिचा जो प्रभाव आहे तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. आता प्रत्येक विषय इथे सविस्तर आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर पहिलं पाहूया आपण आरोग्याबद्दल. मित्रांनो, तुमचं आरोग्य मार्च महिन्यात कसं असेल, तर ज्योतिषशास्त्रानुसार पहिला भाव म्हणजे स्वतःचं शरीर, प्रतिकारशक्ती, मन, स्वभाव, व्यक्तिमत्व, मानसिक स्थैर्य यांचा भाव असतो. आणि वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि सध्या तो 11व्या भावात उच्च स्थितीत बसलेला आहे आणि ही अत्यंत चांगली ग्रहस्थिती आहे मित्रांनो. आणि याचा तुमच्या आयुष्यावर खूप परिणाम होणार आहे. तसेच बुध केंद्रात आहे, शनी लाभस्थानात आहे आणि गुरु धनभावात बसलेला आहे. तर या सर्व ग्रहस्थिती पाहता मोठा आरोग्य समस्येची शक्यता दिसत नाही आहे. तुम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. उलट या महिन्यात तुमची मानसिक ऊर्जा आणि सकारात्मक विचारशक्ती वाढू शकते. तसेच मित्रांनो, तुमच्या मनात नवीन कल्पना येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल, तुमच्या ध्येयाबद्दल आणि तुमच्या स्वप्नांबद्दल अधिक स्पष्टता या महिन्यात मिळू शकते. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. काही लोकांना असे वाटू शकते की त्यांच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करण्याची वेळ आली आहे. किंवा मित्रांनो असंही वाटू शकतं की एक तुम्हाला छोटी सूचना इथे मी देऊ शकते की तुम्ही जास्त ताणतणाव घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. झोप आणि आहाराकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. कारण कधी कधी कामाच्या तुमच्या या बिझी शेड्यूलमुळे, व्यस्ततेमुळे थोडा मानसिक थकवा जाणवू शकतो. आता बोलूया आपण शिक्षणाबद्दल. तर विद्यार्थ्यांसाठी पंचम भाव अत्यंत महत्त्वाचा असतो आणि हा भाव बघा मित्रांनो, शिक्षण आणि बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि परीक्षा या संबंधित असतो. तर बघा मित्रांनो, वृषभ राशीचा पंचमेश म्हणजेच बुध आणि बुध तुमच्या सध्या 10व्या भावात सूर्य, राहू आणि मंगळ यांच्या सोबत बसलेला आहे. तर या ग्रहस्थितीचा अर्थ असा आहे की
तुमच्यात बुद्धिमत्ता, आत्मविश्वास आणि प्रतिभा आहे, बरोबर. आणि तुम्ही अभ्यासात चांगले आहात, अभ्यासात चांगले करता तुम्ही आणि तुमच्यात पुढे जाण्याची क्षमता सुद्धा आहे. परंतु बुध राहू सोबत असल्यामुळे कधी कधी अति आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स निर्माण होऊ शकतो. म्हणजेच बघा, उदाहरणार्थ तुम्हाला असं सांगू शकते की मी सहज पास होईन, मला फार अभ्यासाची गरज नाही, मी कशाला अभ्यास करू, माझा सगळा अभ्यास झालेला आहे, मी शेवटी करून घेईन. तर हा विचार कधी कधी तुम्हाला नुकसान करू म्हणजे देऊ शकतो. म्हणून मी एकच इथे गोष्ट सांगते की आत्मविश्वास ठेवा, पण अहंकार टाळायचा आहे. अति आत्मविश्वास ठेवू नका. जर तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास केला तर परीक्षा चांगल्या जाऊ शकतात. ओके, आता बोलूया आपण तुमच्या प्रेम संबंधाबद्दल. पंचम भाव हा प्रेम संबंधाचा देखील भाव असतो आणि यामध्ये काय होतं बघा, शुक्र 11व्या भावात तुमच्या असल्यामुळे प्रेम संबंधामध्ये आकर्षण, भावना आणि जवळीक दिसते आहे. आणि बुध राहू सोबत असल्यामुळे कधी कधी छोट्या गैरसमजुती निर्माण होऊ शकतात, वादविवाद वाढू शकतो, छोट्या छोट्या कारणावरून वादविवाद होऊ शकतो. उदाहरणार्थ तुम्ही भेटण्याचा प्लॅन केला, भेटलात, सर्व काही छान चाललेलं होतं, पण अचानक एखाद्या गोष्टी म्हणजे एखाद्या छोट्या गोष्टीवरून तुमच्यात वाद झाला आणि कधी कधी असे वाटू शकते की प्रेम आहे, एकमेकांबद्दल भावना आहेत, पण तुमचे विचार जुळत नाही. म्हणून एक छोटी इथे मी तुम्हाला सूचना देते, तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा, छोट्या गोष्टींवरून वाद वाढू देऊ नका, वादविवाद करू नका. एकंदरीत पाहता प्रेम संबंध 70% सकारात्मक दिसत आहे. आता बोलूया वैवाहिक जीवनाबद्दल. तर मित्रांनो बघा, वैवाहिक जीवन तुमचं कसं असेल या महिन्यात, तर 7वा भाव हा वैवाहिक जीवनाचा भाव असतो. वृषभ राशीचा 7व्या भावाचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ सध्या 10व्या भावात बसलेला आहे. आणि मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की तुमचे जीवनसाथी त्यांच्या कामात खूप व्यस्त असू शकतात, बिझी असू शकतात त्यांच्या कामामध्ये, आणि त्यामुळे कधी कधी तुमचे इमोशनल संवाद एकमेकांसोबत कमी वाटू शकतात. काही वेळा त्यांच्या स्वभावात थोडी चिडचिड किंवा मूड स्विंग दिसू शकते, थोडं चिडचिड होऊ शकतं बोलताना, परंतु याचा अर्थ वैवाहिक जीवन खराब आहे असं नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एकमेकांना वेळ द्यायचा आहे आणि संवाद, तुमचा एकमेकांमधील वेळ, संवादचा वेळ वाढवणं खूप आवश्यक आहे. आता बोलूया भाग्य, करिअर आणि व्यवसायाबद्दल. मित्रांनो बघा, वृषभ राशीच्या भाग्यस्वामी म्हणजे शनी, आणि सध्या शनी तुमचा कुठे बसलेला आहे, 11व्या भावात. राशी स्वामी आहे, शुक्रासोबत बसलेला आहे. आणि त्याचबरोबर बघा, ही एक अत्यंत शक्तिशाली योग स्थिती आहे. याच्यामुळे काय होऊ शकतं, कारण प्रथम भावाचा स्वामी आणि नवम भावाचा स्वामी एकत्र लाभस्थानात बसलेले आहे. ओके, आणि यामुळे काय होईल बघा, याचा अर्थ भाग्याची साथ मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याचबरोबर जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा नवीन योजना आखायची असेल, तर हा महिना त्यासाठी चांगला आहे. हो मित्रांनो, आणि त्याचबरोबर करिअरच्या बाबतीत देखील तुमची ग्रहस्थिती खूप मजबूत इथे दिसत आहे. 10व्या भावात सूर्य, बुध, मंगळ आणि राहू या ग्रह असल्यामुळे प्रमोशन, नवीन नोकरी किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता यावेळी जास्त आहे. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर हा महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, खूप लक्षपूर्वक ऐका. सूर्य, राहू, मंगळ एकत्र असल्यामुळे कधी कधी राग, वाद किंवा अहंकार तुमच्यात वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी कोणासोबत वाद घालणे तुम्हाला टाळायचं आहे. आणि त्याचबरोबर स्वतःवर संयम ठेवला तर करिअरमध्ये मोठी प्रगती
होऊ शकते. व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा महिना चांगला दिसत आहे. कारण गुरु धन भावात आहे. शुक्र आणि शनी लाभ भावात आहेत. आणि मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता जास्त आहे. नोकरीमध्ये प्रमोशन तर मिळणारच आहे. विशेषतः जे तुमचे व्यवसाय चालू आहेत, म्हणजे बघा, तुमचा ऑनलाईन व्यवसाय असेल, वाहतूक किंवा ट्रान्सपोर्टेशन, लोखंड किंवा मेटल संबंधित काम असेल, प्रॉपर्टी आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय असेल, तर त्यामध्ये जास्त तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. आता शेवटी काही महत्त्वाचे उपाय इथे मी सांगते. तर बुध ग्रहासाठी मी तुम्हाला इथे मंत्र स्क्रीनवर दाखवते. ओम ब्राम ब्रीम ब्रौम सम बुद्धाय नमः. या मंत्राचा तुम्हाला दररोज सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि त्यानंतर 108 वेळा जप करायचा आहे. तसेच हनुमान चालीसा पठण करणे अत्यंत तुम्हाला शुभदायी ठरणार आहे. शनीसाठी शनिदेवाचा मंत्र 108 वेळा तुम्हाला जपायचा आहे. तर मित्रांनो, एकंदरीत पाहता मार्च 2026 हा महिना वृषभ राशीसाठी प्रगती, संधी आणि आर्थिक वाढ देणारा दिसत आहे. फक्त स्वतःवर संयम ठेवा, अहंकार टाळा आणि योग्य निर्णय तुम्हाला यावेळी घ्यायचे आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा. आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही प्रॉब्लेमवरती उपाय पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. त्या संदर्भात मी व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. हर हर महादेव. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.